भारतीय जनता पार्टी आपल्या सर्वांना माहीत आहे, प्रथम राष्ट्र देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, अमित भाई शाह साहेब यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये 5 ठिकाणी 5 राज्यामध्ये निवडणुका होत्या। त्यापैकी 3 राज्यामध्ये जे की संपूर्ण देश पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजय भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे। आसाम असेल, पुदुचेरी असेल आणि या 3 राज्यामध्ये स्पष्ट बहुमत भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे। सर्वसामान्य माणसाचा विचार करणारा हा पक्ष आहे। सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतली होती आणि देशामध्ये पश्चिम बंगालमध्ये खास करून इतिहास घडला। सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादानं आणि आदरणीय मोदी साहेबांच्या कामामुळे इथं भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे। पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी कसं पाहत आहे? भारतीय जनता पार्टीचा प्रवास 2 खासदारापासून सुरू झालेला आहे। ही देशासाठी विकासासाठी काम करणारा पक्ष आहे। आम्हा सर्व कार्यकर्त्यांना विश्वास होता आदरणीय मोदी साहेबांच्या विकास कामावर आणि आदरणीय अमित भाई शाह साहेबांच्या नियोजनावर नक्कीच पश्चिम बंगालमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता यावेळेस येईल आणि स्पष्ट बहुमताने भारतीय जनता पार्टीचं सरकार पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्हाला अभिमान आहे। आमचे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा पश्चिम बंगालमध्ये प्रचाराला गेले होते। योगी आदित्यनाथजी असतील आणि आमच्या जिल्ह्यातून अनेक पदाधिकारी कार्यकर्ते, आमचे युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ शिंदे सुद्धा पश्चिम बंगालमध्ये जवळपास 15 दिवस होते। कारण तिथली परिस्थिती जर पाहिली होती, प्रचंड दहशत ममता दीदीची होती। विकास काम कुठलंच नव्हतं। तिथल्या जनतेला विकास पाहिजे होता, त्यामुळे तिथल्या मायबाप जनतेने भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिला।